आपण उद्योजकतेचे प्रकार पाहू. पहिला उद्योजकतेचा प्रकार आहे तो म्हणजे पारंपरिक उद्योग जर आपल्याला मिळाला तर. आई वडिलांचा, घरातल्यांचा, कुटुंबाचा एखादा उद्योग असेल तर मला असं वाटतं की ते करिअर आपलं होऊ शकतं. आपण त्यातलेच उद्योजक म्हणून ती सगळी सिस्टीम पुढे नेऊ शकतो. नंबर 2ची गोष्ट आहे ते म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आपण उद्योजक होऊ शकतो. इंजिनियर झाला, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आणि स्वतःची IT कंपनी चालू केली. डॉक्टर झाला आणि मग स्वतःचं हॉस्पिटल चालू केलं. शिक्षणानंतर आपण उद्योजक होऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कौशल्यावर आधारित आपण उद्योजक होऊ शकतो. अमुक एखादी गोष्ट जमते, एक DTPचं काम जमतंय म्हणून आपण डिझाईनची कामं घेऊन आपण आपलं स्वतःचं सेंटर चालू करू शकतो, आपला व्यवसाय चालू होऊ शकतो. उद्योजकतेमध्ये अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे आपण अनुभवातून म्हणजे नोकरी केली आणि नोकरीच्या अनुभवानंतर आपल्याला कळलं की आपलं हे काम असं करता येऊ शकतं आणि त्यानंतर आपण त्याच्यातले उद्योजक झालो, ही एक शक्यता आहे. कॉमर्समधलं शिक्षण घेतलं, उदाहरणार्थ BCom आणि MBA फायनान्स सारखं, आणि मग आता फायनान्स, कमर्शियल्स या गोष्टी कळल्या म्हणून त्या आधारे आपण कोणताही उद्योग चालू शकतो. अशा पद्धतीचा उद्योजक आपण होऊ शकतो. उद्योजकतेमधलं शिक्षण आपण घेतलं म्हणजे जसं BBA सारखं असेल किंवा MBA असेल किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सारखं शिक्षण आपण घेतलं आणि त्यानंतर आपण उद्योग कसा चालवायचा हे शिकू लागलो आणि मग आपण स्वतःचा उद्योग चालू केला. हे असे अनेक प्रकारचे उद्योजकतेचे आयाम आहेत. यातला कोणता आपल्याला करायचा आहे आपल्याला ठरवावं लागेल.